आळंदीला शिकण्याकरता होतो मी, आणि आळंदीमध्ये ज्या वेळेला शिकत होतो आणि आळंदीमध्ये ज्या वेळेला शिकत होतो त्यावेळेला सज्जनांनो काय झालं बरं का, माझा एक मित्र होता, तो लोहार समाजातला मित्र होता. आळंदीमध्ये आम्ही शिकत होतो, वारकरी शिक्षण घेत होतो, आणि तो लोहार समाजातला मित्र, त्या माझ्या मित्राने काय केलंय, त्याचं दुकान त्याने अर्थात दुकानाचं उद्घाटन त्याने त्याचं ठेवले, आणि दुकान त्याने अर्थातच उद्घाटन ठेवल्यानंतर त्याने मला निमंत्रण दिले, आणि त्याने मला निमंत्रण देत असताना त्यांनी मला असं सांगितलं की महाराज, माझ्या दुकानाचं उद्घाटन आहे आणि माझ्या दुकानाचं उद्घाटन मला तुमच्या हाताने ठेवायचे, तुम्ही माझ्या अर्थात दुकानाचं उद्घाटनाकरता आले पाहिजे. तो माझा लहानपणचा मित्र होता, त्यावेळेला मी त्याचं निमंत्रण स्वीकारले. त्याचं निमंत्रण स्वीकारून ज्या वेळेला मी त्या लोहार समाजाच्या माझ्या मित्राच्या दुकानाचं उद्घाटन करण्याकरता गेले. आता त्या लोहार समाजाचा तो मित्र होता, त्याच्या दुकानामध्ये काय असणार आहे, एका बाजूला भाता होता, एका बाजूला आयरन पडलेली होती, एका बाजूला गहन पडलेला होता, एका बाजूला कैची पडलेली होती, असं सगळं ते विविध साहित्य त्या ठिकाणी पडलेलं होतं. आणि ज्या वेळेला मी नेमका तिथे गेलो त्यावेळेला त्यांनी माझ्या हातामध्ये ते ताट दिले, आणि ताट दिल्याच्या नंतर त्याने मला त्याच्या साहित्याची पूजा ज्या वेळेला करायला सांगितली, त्यावेळेला मी काय केलं बघा, अगोदर माझ्या हातामध्ये ताट घेतला, आणि ताट हातामध्ये घेऊन मी ज्या वेळेला तिथे जाते, गेल्याच्या नंतर मी अगोदर जी पूजा करतोय ना, ती अगोदर मी ते त्या ठिकाणी घनाची पूजा करत होतो. घनाची पूजा करत असताना नेमका त्या माझ्या मित्राने माझा असा हात पकडला, माझा हात त्याने पकडला, आणि त्याने सांगितलं, महाराज तुम्ही अगोदर घनाची पूजा का करताय, अगोदर तर तुम्हाला ऐरणीची पूजा करावी लागेल. त्यावेळेला मी त्याला प्रश्न विचारला, अरे म्हटलं दादा, घनही तुझ्या दुकानातला आहे, आयरनही तुझ्या दुकानातली आहे, मग तू अगोदर मला या ठिकाणी घनाची पूजा का करू देत नाहीस. त्यावेळेला त्याने दिलेलं उत्तर इतकं सुंदर आहे. त्याने सांगितलं, महाराज हा जो घन आहे ना, हा घन हा घाव मारणारा आहे, आणि ही जी आयरन मी जे तुम्हाला पूजा करायला सांगतो ना, ती घाव सहन करणारी आहे. ऐरणीच्या देवाला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आभावरी भाव दे. ऐरणीच्या देवाला ठिणगी ठिणगी वाहू दे.